शिवसेना भाजपची अवस्था सध्या भारत पाकिस्तान सारखी झाली आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले हे मित्र पक्ष पण अलीकडच्या काळात त्यांच्यातून विस्तवही जाईनासा झालाय। टीकेचे बाण सोडून एकमेकांना घायल करण्यातच सेना भाजपचे नेते धन्यता मानतायत। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतल्या संघर्षाला आणखीनच धार आली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट हल्ला चढवला तो मित्रपक्ष भाजपवरच। जर अजूनही तुमच्यात फरफरी बाकी असेल तर आज युती तोडा आणि अंगावरती या माझा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे। पाठीकडनं वार करू नका, करणार असाल तर समोरून वार करा, मग आम्ही दाखवून देऊ आमचं सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो। उद्धव ठाकरेंनी भाजपला अंगावर घेतल्यावर आशिष शेलारांनीही शिवसेनेला शिंगावर घेतलं। 56 इंचाची छाती नसणाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला त्यांनी लगावला। सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात। बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा। शिवसेना भाजपमध्ये पेटलेल्या या युद्धाला कारणीभूत ठरले ते भाजप खासदार किरीट सोमय्या। मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली। एवढंच नाही तर माफिया रावणाचं दहन करण्याचा कार्यक्रम त्यांनी दसऱ्याला आयोजित केला। मात्र शिवसैनिकांनी तिथे जाऊन राडा घातला। किरीट सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली। यामुळे भाजपनंही आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे। आता आमचा यू-टर्न नाही, सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू, माफियांना बिलकुल सोडणार नाही। विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपचा पोपट मेला। युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले। आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पोपटाचा गळा आवळण्याची तयारी दोन्ही बाजूने सुरू झाली आहे। त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकची भाषा सुरू झाली आहे। त्यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार, निवडणुकीचं घोडा मैदान फार दूर नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।